आताची सर्वात मोठी न्यूज, देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांच्या पराभवाच्या गणिताला गणितानेच उत्तर। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड विजय झाला आहे। महायुतीला 230हून अधिक जागा मिळाल्या आहेत, तर महाविकास आघाडीला मिळून 49 जागा मिळाल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पराभवाचं विश्लेषण करताना एक गणित मांडलं। विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना एक पोस्ट करत लगेच उत्तर दिलं। तसेच लोकसभेतल्या पराभवाचं एक गणित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं आणि शरद पवारांनी जनतेची दिशाभूल करू नये असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे। पराभवाचे विश्लेषण करताना शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडी यापुढील काळातही एकत्रित निवडणुकांना सामोरे जाणार आहे। पराभव झाला म्हणून नाउमेद व्हायचे नसते। निवडणुकीला काही पर्याय नसतो। मी आयुष्यात 14 वेळा निवडणूक लढलो, मला कधीही पराभव पाहावा लागला नाही, पण या वेळेला राज्यात आम्हाला पराभव पाहायला मिळाला। जरी पराभव आला तरी चिंता करायची नसते, लोकांमध्ये जावे लागते। लोक चिंताग्रस्त आहेत असे आम्हाला दिसते, लोकांमध्ये उत्साह दिसत नाही। निवडणूक झाल्यानंतर एक उत्साह दिसतो, तो मात्र या वेळेला दिसत नाही। आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका। जास्त मत मिळूनही कमी जागा कशा? चला 2024च्या लोकसभेत काय झाले ते पाहू। भाजपला मत 49, 13, 914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मत 96, 41, 856 आणि जागा 13। शिवसेनेला 73, 77, 674 मतं आणि 7 जागा, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 58, 51, 166 मतं आणि 8 जागा। 2019च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे। काँग्रेसला 87, 92, 237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83, 87, 636 मतं होती आणि जागा 4 आल्या होत्या। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।